ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत सायली सकाळी उठलेली आहे. पण सायली फ्रेश नाहीये. अर्जुन सायलीला म्हणतोय की छान झोप झाली ना? तेव्हा सायली म्हणते, अहो कशाची झोप झाली? अजिबात चांगली झोप झालेली नाहीये. तो सायलीला म्हणतोय, अहो तुम्ही तर आज उशिरा उठलायत म्हणल्यानंतर तुमची झोप चांगली व्हायला पाहिजे होती. सायली म्हणते, नाही तसं झालं. मी ना रात्रभर जागीच होते. सकाळी कुठे डोळा लागला माझा तेव्हा थोडीशी झोप लागली म्हणून तर उठायला उशीर झाला. अर्जुन म्हणतो, अहो पण मी तुम्हाला तुमच्या अंगावर तुमच्या आईची साडी पांघरलेली होती. सायली म्हणते, हो. म्हणजे तुम्हाला असं वाटतंय ना की मला त्या आईच्या मायेच्या उभेनं खूप चांगली झोप लागायला पाहिजे होती. पण नाही लागली मला झोप. मी काय करू? अर्जुन म्हणतो, तुम्ही ना तुमच्या मनाशी ठरवूनच ठेवलेलं आहे की ती तुमची आई नाहीये. त्यामुळं तुम्हाला त्यातली आता मायेची ऊबसुद्धा जाणवत नाहीये. सायली अर्जुनला म्हणते, अहो जाणवत नाहीये तर नाहीये ना. मी बळच का तुम्हाला म्हणू की मला जाणवते? अर्जुन म्हणतो, हे सगळे तुमचे मनाचे खेळ आहेत. तुमच्या मनानं ठाम ठरवून ठेवलेलं आहे की ते आपले आई-बाबा नाही आहेत, म्हणून तुम्हाला त्यांच्याविषयी कसलंच प्रेम वाटत नाही. आता सायली देखील चिडलेली असते. सायली म्हणते, तुम्हाला जे वाटतंय ना ते वाटू द्या. मला जे वाटतंय ते मी स्पष्टपणे सांगितलेलं आहे. मला नाहीत वाटत ते माझे आई-बाबा तर नाहीत वाटत. अर्जुन म्हणतो, म्हणजे मी सगळा एवढा रिसर्च करून म्हणजेच DNA टेस्ट वगैरे करून तुम्हाला सिद्ध केलेलं आहे, तरी तुम्हाला माझं खोटं वाटतंय का? सायली त्याला स्पष्टपणे, हो, मला हे देखील खोटं वाटतंय. आता अर्जुन पुढं काहीच बोलायला शब्द नाही आहेत. इकडे सचिन दिल्लीला कॉन्फरन्सला चाललेला आहे आणि ही गोष्ट अस्मिताला अजिबात पटलेली नाही आहे. तो त्याचं सगळं सामान भरत आहे आणि अस्मिता त्याला म्हणते, मला वाटलं होतं इथं आल्यावर तरी तू जरा निवांत राहशील आणि मला वेळ देशील, पण तुझं मात्र तुझ्या कामाचंच चाललेलं आहे. तेव्हा सचिन म्हणतो, अगं डार्लिंग, तुला माहिती आहे ना माझं काम किती महत्त्वाचं आहे ते. मी जाऊन येतो ना पटकन. आणि मी काय आता फॉरेनला चाललेलं नाही आहे. इथं चाललो आहे दिल्लीला. जाणार आणि लगेच येणार. अस्मिता म्हणते, माहिती आहे तुझं जाणं आणि येणं कसं असतं ते. आता गेलास ना की परत फोन उचलणार नाही, मेसेज करणार नाही, असं करत राहणार तू. तेव्हा तो म्हणतो, नाही, अजिबात असं करणार नाही. मी ना अगदी व्यवस्थित सगळे फोन उचलणार, तुला रिप्लाय देणार, काहीसुद्धा काळजी करू नको. पण आता तू स्वतःची काळजी घे, असं तो तिला सांगत असतो. तेव्हा ती म्हणते, हो, मी स्वतःची काळजी घेते, पण आज आहे ना मी तुला सोडायला येणार आहे एअरपोर्टवर. आता सचिनच्या पुढं मोठा प्रश्न पडलेला असतो. त्याला अस्मिताला स्वतःच्या बरोबर येऊ द्यायचं नसतं, म्हणून तो तिला समजावून सांगू लागतो, अहो राणी सरकार, आता तुम्ही माझ्याबरोबर येणार आहे? कशाला येत आहे माझ्याबरोबर? तुम्हाला माहिती आहे ना तुमची परिस्थिती काय येते. आपल्या पोटात बाळ आहे, विसरलात का? आणि आपल्या इथले रस्ते कसे आहेत माहिती आहे ना तुम्हाला? मग या रस्त्याने काय झालं तर उगाच डोक्याला प्रॉब्लेम नको. समजतंय ना सगळं? आता अस्मिताला येऊ वाटत असतं, पण तो अगदी व्यवस्थित तिला समजावून सांगत असतो. अस्मिता म्हणते, नाही, मी अजिबात ऐकणार नाही, मी सोडवायला येणारच आहे. सचिन मात्र तिला समजावून सांगतोय, अगं मी जाऊ शकतोय, तू का काळजी करायला लागली आहेस? तुला स्वतःची काळजी घे म्हणलंय ना, आणि बाळाची काळजी घे. तू आणि स्वतःची बाळाची काळजी घेतली ना तरी मी खुश आहे. समजतंय ना तुला हे सगळं? अस्मिताचा आता नाईलाज झालेला असतो. तिला कळलेलं आहे की हा काय आपल्याला बरोबर येऊ देणार नाही. अस्मिता त्याला म्हणते, नेहमी काही कारणं सांगतोस. मला ना तुझं हे पटतच नाही असं वागणं. तो म्हणतो, काही कारण आहे का? अगं बाळ आहे तुझ्या पोटामध्ये आणि रस्ते कसे आहेत ते सगळं माहिती आहे ना तुला. मला अजिबात रिस्क घ्यायची नाही आहे. तू थांब बरं घरी. असं म्हणून त्याने तिला बरोबर घरीच थांबवलेलं असतं आणि आता अस्मिताचा देखील नाईलाज झालेला असतो. अस्मिता देखील त्याला म्हणते, ठीक आहे, तू जा, पण नीट जायचं आणि व्यवस्थित यायचं. आणि मी फोन केल्यावर फोन उचलायचा. मेसेज केला की लगेच मेसेजला रिप्लाय आला पाहिजे. तो म्हणतो, हो, काही काळजी करू नको, मी सगळं लक्षात ठेवलेलं आहे. आणि अस्मिता म्हणते, स्वतःची काळजी घ्यायची, सगळं वेळेवर खायचं प्यायचं सगळं नीट करायचं. सचिन म्हणतो, हो अगं सगळं समजतंय मला, नको काळजी करू. खायची प्यायची काळजी तू स्वतःची घ्यायला पाहिजे. मी माझी काळजी अगदी व्यवस्थितपणे घेतोय. आणि तो बाहेर जात असतो. तरी देखील अस्मिताचं तोंड वाकडं तिकडं झालेलं असतं. तिला वाटत असतं की आपण त्याच्याबरोबर जायला पाहिजे. इकडे सायली आणि अर्जुन एकमेकाशी अजून त्याच विषयावर बोलत आहेत. सायली अर्जुनला सांगते की तुम्ही काही जरी केलेलं असलं तरी मला मात्र ते माझे आईवडील आहेत ही गोष्ट पटतच नाहीये. अर्जुन म्हणतो, ठीक आहे, मग आता तुला जे काय करायचं असेल ना ते कर. मला जे करता आले ते मी सगळं करून झालेलं आहे. सायली म्हणते, ठीक आहे, आता मी देखील ठरवले की मला जे पाहिजे तसं मी करणार आहे. अर्जुन म्हणतो, म्हणजे तुम्ही काय करणार आहे? सायली म्हणते की आता प्रत्येक गोष्ट सांगायलाच पाहिजे असं नाही. मला जे वाटतंय ना ते मी करणार आहे. आता तुम्हीच सांगितलं ना वाटतंय ते करा, तर आता मी वाटतंय ते करणार. इकडे सचिन आता बाहेर निघालेला असतो. तेव्हा प्रताप आणि कल्पना म्हणतात की अगं तो म्हणतोय ते बरोबर आहे, तू कशाला जातेस त्याच्याबरोबर?
तेव्हा सचिन म्हणतो, तेच तर मी तिला सांगतोय. आणि प्रताप म्हणतो, मी तुला सोडवायला येणार आहे सचिन. तेव्हा कल्पना देखील म्हणते, हो आम्ही दोघं पण तुला सोडवायला येतो. सचिनला आता या दोघांनाही स्वतःच्या बरोबर घ्यायचं नसतं. सचिन म्हणतो, अहो काय कशाला काळजी करत आहे तुम्ही? तुम्ही काय उगाच बोलताय? मी अगदी व्यवस्थितपणे जाऊ शकतो आणि मी कॅब बुक केलेली आहे. आता कॅब येईल आणि मी लगेच जाईल. तुम्ही कशाला काळजी करता? असं म्हणून तो त्यांना देखील टाळत असतो. पण आता त्याच्यासमोर येऊन थांबलाय तो म्हणजे अर्जुन. आणि अर्जुन त्याला म्हणतोय, असलं काहीच बोलायचं नाही. मी स्वतः तुला सोडवायला येणार आहे. कॅब वगैरे करण्याची काहीच गरज नाही. तो म्हणतो, अरे अर्जुन, तू तर इतका कामाचा आहेस, तुला माहिती आहे ना, तुला पटकन जायचं असतं, तुझी ऑफिसची कामं असतात, कशाला तू माझ्यासाठी वेळ काढतोयस? जाऊ शकतोय माझी मी. अर्जुन म्हणतो, अजिबात नाही. तुझ्यासाठी वेळ काढायला माझ्याकडं भरपूर वेळ आहे. ऑफिसचं काम मी नंतरही करू शकतो. तुला एअरपोर्टला सोडवतो आणि मग मी ऑफिसला जातो. आता सचिनला काय बोलावं तेच कळत नसतं. कारण त्याला अर्जुनला देखील स्वतःच्या बरोबर घ्यायचं नाहीये. कारण त्याची वाट बाहेर साक्षी पाहत आहे. त्याने साक्षीला फोन केलेला आहे आणि साक्षी त्याला न्यायला एका ठिकाणी येणार आहे. पण आता अर्जुन मात्र त्याचा पिछा सोडतच नाहीये. अर्जुन त्याला म्हणतोय, मी तुला एअरपोर्टला सोडायला येणारच आहे. तेवढ्यात सायली देखील म्हणते, की अहो येऊ द्यात ना त्यांना बरोबर सोडायला. तुम्ही जेव्हा एअरपोर्टला आला होता तेव्हा देखील कोणालाच बोलवलं नाही. तेव्हा देखील तुम्ही तिथूनही एकटेच आला होता. हे असं चांगलं नाही वाटत. ते तुम्हाला सोडवतो म्हणतायत ना, तर सोडवू द्या. आता सचिनला काय बोलावं ते कळत नसतं. आता इतक्या जणांना नाही म्हणणं त्याला कठीण जातं आणि मग तो म्हणतो, ठीक आहे अर्जुन, चल तू जाऊया आपण. अर्जुन देखील खुश होतो आणि त्याचं साहित्य घेतो आणि आता अर्जुन आणि सचिन दोघेही निघालेले आहेत. अर्जुन सचिनला सोडणार आहे आणि मग तो त्याच्या मीटिंगला म्हणजेच त्याच्या कामाला जाणार आहे, असा सगळा प्लॅन त्यांचा ठरलेला असतो आणि त्याप्रमाणे ते घराच्या बाहेर पडलेले असतात. अर्जुन गेलेला आहे आणि आता सायली वाट पाहत बसलेली आहे. आता आपण काय करायचं? आपण नक्की काय करू शकतो असा विचार ती करते. या सगळ्या परिस्थितीत आपल्याला लढलं पाहिजे हेच आपल्याला मधुभाऊंनी शिकवलेलं आहे असा ती विचार करते. पण लढायचं कसं? हां, आपण अर्जुन जसा विचार करतो ना तसा विचार केला पाहिजे. कारण हे बरोबर विचार करतात. छोट्या-छोट्या गोष्टींकडे लक्ष दिलं पाहिजे. आपली केस जेव्हा हे लढत होते तेव्हा ते देखील असंच करत होते. छोट्या-छोट्या गोष्टींवर लक्ष देत होते. एखादी छोटी गोष्ट एखादा मोठा पुरावा देऊ शकते. म्हणजे आपल्याला ते पुरावे जमा करणं गरजेचं आहे, असा विचार तिनं केलेला आहे. आणि जेव्हा अर्जुन, ती आणि चैतन्य हे आश्रमामध्ये गेलेले होते, तेव्हा त्यांनी कशा छोट्या-छोट्या वस्तू जमा करून आणलेल्या होत्या आणि त्या सगळ्यांचा कोर्टामध्ये किती फायदा झालेला होता. आपल्याला देखील असंच केलं पाहिजे. म्हणजे आपण आता मैनाच्या घरी जायचं आहे आणि त्या ठिकाणी आपल्याला काही पुरावे मिळतायत का, ते शोधणं गरजेचं आहे, असा विचार तिच्या मनामध्ये आलेला आहे. लगेच ती अर्जुनचा फोटो उचलते आणि त्याला म्हणते, खरंच तुम्ही ना मला खूप चांगली आयडिया दिलेली आहे आणि मी तुमच्यावर कितीही रागवत असले ना, तरी देखील माझं तुमच्यावर खूप खूप प्रेम आहे, हे मी तुम्हाला सांगण्याची गरज नाही आहे. असं म्हणून ती फोटो ठेवून टाकते आणि आता सायली तिच्या मिशनवर चाललेली आहे. सायली वरून धावत पळतच खाली येते आणि विमलला म्हणते, की आपल्याला आज शिरा बनवायचा आहे. पटापट विमल देखील तिला एक एक वस्तू आणून देते आणि सायली आता शिरा बनवत आहे. विमल म्हणते, आज काय स्पेशल? तेव्हा सायली म्हणते, हो आज स्पेशलच आहे. माझ्या आईला म्हणजेच मैनाला शिरा खायचा आहे, त्यांच्यासाठी मी हा शिरा बनवत आहे. विमल देखील म्हणते, ठीक आहे, छानपैकी बनवा. आणि सायली अगदी तूप वगैरे घालून शिरा बनवायला तिने सुरुवात केलेली आहे. विमल तिला मदत करत असते. सायलीच्या डोक्यामध्ये परफेक्ट प्लॅन ठरलेला आहे. मैनाला बाहेर बोलवायचं, तिला शिरा खाऊ घालायचा आणि ती शिरा खात असताना आपण जाऊन रूमची झाडाझडती घेऊन तिकडच्या घराची म्हणजेच मैनाच्या घराची किल्ली मिळवायची असा विचार तिने केलेला असतो. आता मैनाला तिने बोलवलेलं देखील असतं. शिरा तयार झालेला असतो आणि शिरा पाहून तर मैना अक्षरशः उड्याच मारायला लागते. अगं माझी सायली, खरंच ग, तुला सगळं कळतं माझ्या मनातलं. मला शिराच खाऊ वाटत होता. कसं कळलं असेल तुला काय माहिती, बरं झालं. तेव्हा सायली म्हणते, हा आता सगळा खायचा बरं का. तेव्हा मैना म्हणते, एवढा सगळा माझ्यासाठी केलाय? ती म्हणते, हो अजून पाहिजे असेल तर अजून करू का? मैना म्हणते, नाही नाही ठीक आहे, एवढं असलं तरी पुरेसं आहे. अजून मैनाची फरमाईश चालूच आहे. मैना म्हणते, आता शिरा तर चांगला केलाच आहे, त्यानंतर थोडासा चहा मिळाला असता तर बरं झालं असतं. सायली म्हणते, चहा ना, यांच्यासाठी डबल साखर टाकून आलं टाकून चहा बनव. असं म्हणून सायली आता तिकडं रूमकडे चाललेली आहे. इकडे अर्जुन सचिनला सोडवण्यासाठी आलेला आहे आणि रस्त्याच्या
निम्म्यापर्यंत आल्यावर सचिन अर्जुनला म्हणतोय, की "मला आता इथं सोड, मी जाऊ शकतो." अर्जुन म्हणतो, "अरे इथंच मध्येच कसा सोडू?" तेव्हा तो सांगू लागतो, की "अरे मला सवय या सगळ्या गोष्टीची. मी फॉरेनला राहतो ना, सगळी कामं स्वतःहून करतो. मला असं एकटं वगैरे काय वाटत नाही. त्यामुळं तू काहीच काळजी करू नको." कारण सचिनने बाहेर साक्षीला बघितलेलं असतं. साक्षी त्याची वाट पाहत असते. पण ती गोष्ट अर्जुनच्या मात्र लक्षात आलेली नसते. अर्जुन म्हणतो, "अरे पण मी येऊ शकतो. मला आत्ता काही काम नाहीये. मी पण फ्रीच आहे. मी तुझ्यासाठी वेळ काढलेला आहे. डोंट वरी." असं म्हणून अर्जुन मात्र त्याला सोडायलाच तयार नसतो. आता सचिनच्या पुढं मोठा प्रश्न पडलेला असतो. बाहेर साक्षी वाट बघत आहे. आपण जर का गेलो नाही तर तिला खूप राग येणार आणि इथं अर्जुन तर काय सोडायला तयार नाहीये. पण तेवढ्यात अर्जुनला एक फोन येतो आणि अर्जुनला कळतं, की आपली मीटिंग आहे आणि ती लवकर आहे. तेव्हा सचिनला पण तेच कारण होतं आणि सचिन म्हणतो, "बरं झालं. हे बघ, तू ना जा बरं मीटिंगला. मीटिंग महत्त्वाची आहे. मला इथं सोड. मी इथून कॅब करतो आणि जातो. डोंट वरी." असं म्हणून पटकन सचिन गाडीतून उतरतो. आता अर्जुन देखील म्हणतो, "ठीक आहे, हा जात असेल तर याला सोडूया आणि आपण आपल्या मीटिंगला जाऊया." आणि सचिन स्वतःचं साहित्य घेऊन बाहेर पडतो. अर्जुन देखील गाडी घेऊन पुढं निघून जातो. इकडे साक्षी खरोखरच त्याची वाट बघत बसलेली असते. साक्षी खूपच रागावलेली असते. साक्षी म्हणते, "आता जर का तू 2 मिनिट आला नसता ना, तर मी निघून गेले असते. कारण मला अशी कोणाची वाट बघत बसायची सवय नाहीये." सचिन म्हणतो, "याच तर गोष्टी मला तुझ्या इम्प्रेस करतात. म्हणून तर तू आवडतेस मला." असं डायरेक्ट साक्षीला म्हणल्यानंतर साक्षीचा सगळा राग अक्षरशः विरघळून गेलेला असतो. साक्षी त्याला म्हणते, "चल, बस बरं पटकन. आपल्याला जायचं आहे ना?" तो म्हणतो, "हो, पटकन जाऊया." असं म्हणून तो आता गाडीमध्ये बसलेला असतो. इकडे अर्जुन थोडंसं पुढे जातो. तेवढ्यात त्याला फोन येतो, की मीटिंग कॅन्सल झालेली आहे. म्हणजेच ती थोड्या उशिरानं होणार आहे. अर्जुन म्हणतो, "बरं झालं. आता आपण सचिनला सोडू शकतोय." असं म्हणून त्याने फोन ठेवून टाकलेला असतो आणि तो आता सचिनला घेण्यासाठी गाडी वळवून पुन्हा माघारी आलेला असतो. पण त्या वेळेमध्ये तो साक्षीच्या गाडीमध्ये बसलेला असतो आणि त्याला दिसतं, की अर्जुन गाडी वळवून माघारी आलेला आहे आणि ते पाहून त्याला थोडासा हार्ट अटॅकच येतो आणि तो म्हणतो, "आता काय करावं?" तेवढ्यात त्याला सुचतं, की आपण दिसू नये म्हणून तो खाली वागतो. साक्षी म्हणते, "अरे काय झालं?" तेव्हा तो म्हणतो, "अगं मला काहीतरी टोचतं इथं छातीमध्ये, त्यामुळे मी थोडंसं असं खाली झालेलो आहे." साक्षी म्हणते, "ठीक आहे." आणि तो खाली वागतो. अर्जुन मात्र तसाच पुढे निघून जातो. इकडे सायली आता मैनाच्या रूममध्ये आलेली आहे आणि मैनाच्या रूममध्ये तिने झाडाझडती घ्यायला सुरुवात केलेली आहे. लवकरात लवकर आपल्याला ती किल्ली मिळाली पाहिजे. ती किल्ली मिळाली म्हणजे आपलं निम्मं काम झालं असा विचार ती करत आहे आणि शोधाशोध करत असताना तिला सापडतं की साडीच्या पदराला किल्ल्यांचा जुडगा बांधून ठेवलेला आहे. तिला कळतं की याच त्यांच्या घराच्या किल्ल्या असणार असं म्हणून तिने तो किल्ल्यांचा जुडगा जवळ घेतलेला असतो आणि काढून स्वतःच्या जवळ ठेवलेला असतो. सायलीचा प्लॅन परफेक्ट पार पडलेला आहे. तिला जे करायचं होतं ते अगदी व्यवस्थितपणे पार पडलेलं असतं. आता तो किल्ल्यांचा जुडगा घेऊन ती बाहेर येत असते आणि इकडे प्रिया मात्र दारातच उभी असते. तेवढ्यात सायलीच्या हातातून तो जुडगा पडतो आणि प्रियाचं लक्ष जातं. प्रिया बघते की सायलीचं काहीतरी चाललेलं आहे. पण काहीतरी काम चालू असेल असा विचार करून तिने त्याकडे दुर्लक्ष केलेलं असतं. पण प्रिया जेव्हा आतमध्ये येते तेव्हा तिला दिसतं की मैना आतमध्ये छानपैकी शिरा खात बसलेली आहे. ती मैनाच्या जवळ जाते आणि तिला बोलण्याचा प्रयत्न करते, जाणून घेण्याचा प्रयत्न करते की सायलीचं नक्की काय चाललेलं असेल. पण मैना मात्र त्याला उडवून लावते आणि म्हणते, "जा गं, तुझं तुझं काम कर." तेव्हा प्रिया पुन्हा एकदा हॉलमध्ये जाऊन बसते. पण इकडे सायलीची मात्र लगबग काहीतरी चालू आहे हे आता तिच्या लक्षात आलेलं असतं. ती धावत पळतच तिच्या रूममध्ये गेलेली आहे हे तिच्या लक्षात आलेलं असतं. ती धावत पळत जाते आणि पुन्हा धावत पळत पर्स घेऊन माघारी येते. पर्स घेऊन माघारी आलेली सायली पाहून प्रियाला समजतं की आता ही कुठेतरी चाललेली आहे. पण कुठे चाललेली असेल? ती विचार करते की चालली असेल कुठेतरी बाहेर. पण नाही. आपल्याला कळलं पाहिजे हे कुठे चाललेले असेल असा विचार तिने केलेला असतो. सायली बाहेर जाते आणि बाहेर जाऊन तिने अर्जुनला फोन केलेला आहे. तेव्हा प्रिया तिच्या पाठीमागच असते. प्रियाला कळतं की हिने अर्जुनला फोन केलेला आहे आणि सायली त्याला सांगत आहे, "आपल्याला एकाच्या घरी जायचं आहे." प्रियाच्या पायाखालची जमीनच सरकते. एकाच्या घरी म्हणजे कोणाच्या घरी चाललेले असेल? ही स्टोअर रूममध्ये गेलेली होती. तिच्या हातामध्ये किल्ल्यांचा जुडगा होता आणि त्यानंतर ती रूममध्ये गेली, पर्स घेऊन आली. म्हणजे ही नक्कीच आपल्या घरी चाललेली आहे. तिथे तिला काहीतरी पुरावे पाहिजे असणार आणि ही जर का तिथपर्यंत पोहोचली तर तिथं अशा काय वस्तू सापडू शकतील की ज्यामुळे कळेल की मीच बबली आहे. आता या माझ्या आईला जागं केलं पाहिजे असं म्हणून ती आईकडे जाते आणि तिला बोलण्याचा प्रयत्न करते. पण तिची आई मात्र तिला काहीच बोलत नाही. तेवढ्यात प्रियाला तिच्याजवळ ठेवलेला मोबाईल दिसतो आणि तिला आयडिया सुचते की आता यावर आपण कॉल केला पाहिजे आणि ह्याची चांगली झोप उडवली पाहिजे आणि तिला घरी पाठवलं पाहिजे. असा विचार करून प्रियाने
फोन लावलेला असतो आणि फोन अननोन नंबरवरून आलेला पाहून मैनाने ते उचललेला असतो. मैना म्हणते, "कोण गं? कोण बोलतंय?" तेव्हा प्रिया म्हणते, "अगं मी टीना बोलते, टीना. अगं तुला सांगायसाठी फोन केला आहे. आपल्या घरामध्ये ना गुंड शिरलेत. आपल्या घराचा दरवाजा उघडा दिसला म्हणून मी तुला कॉल केला आहे." तेव्हा मैनाला आता काय बोलावं तेच कळत नाही. मैना म्हणते, "काय? आपल्या घरामध्ये गुंड? आणि कशाला गं?" ते टीना म्हणते, मला काय माहिती अगं काय असेल? नेतील सगळ्या घरातल्या वस्तू उचलून." तेव्हा एकदम मैना चिडते आणि म्हणते, "अगं मग तू जाऊन घरात बघायचं नसतं का? तुझ्या काय हाताला पायाला मेहंदी लावून ठेवलेली आहे का? जाऊन त्यांना बोलायचं." तेव्हा टीना म्हणते, "नाही, नाही बाबा, मी नाही जाऊ शकत. जायचं असेल तर तुझी तुझा आणि नसेल जायचं तर राहू दे. मला तर काय करायचंय?" आता मात्र मैनाच्या पुढं प्रश्न पडलेला असतो, की काय करायचं? जर का घरात गुंड शिरलेले असतील, चोरटे शिरले असतील, तर आपल्या घरामध्ये सगळ्या वस्तू ते चोरून नेणार, मशीन नेणार, कपडे नेणार, भांडी नेणार, सगळे नेणार. आता काय करावं? आता घरी जावं तरी कसं? असा प्रश्न तिला पडलेला असतो. आपल्याकडं तर जायला, रिक्षाला जायला पैसे देखील नाही आहेत, असा विचार ती करत असते. तर इकडे सायली मात्र अर्जुनच्या गाडीमध्ये बसलेली असते आणि अर्जुनला म्हणते की आपल्याला जायचं आहे. अर्जुन म्हणतो, "कुठे जायचंय?" सायली म्हणते, "मी कसं तुम्हाला विचारते का कुठे जायचंय ते? डोळे झाकून तुमच्याजवळ बसते आणि येते ना, तसं तुम्ही देखील चला, मी सांगते तिकडं." अर्जुन म्हणतो, "बरोबर आहे, पण मी डोळे झाकून गाडी चालवू शकत नाही. मला पत्ता कळला पाहिजे." तेव्हा ती म्हणते, "मला आपल्या घरी जायचं आहे." म्हणजेच मैना आणि सदाशिव यांच्या घरी जायचंय. तो म्हणतो, "पण त्यांच्या घराची चावी?" लगेच सायली सांगते की ही चावी आणि आपण त्यांच्या घरी जाऊन झाडाझडती घेणार आहोत आणि काय पुरावे मिळत आहेत का ते आपण पाहणार आहोत. अर्जुनला देखील हा प्लॅन छान वाटतो आणि तो म्हणतो, "तू म्हणतेस तर लगेच जाऊया आणि तिथं नक्की आपल्याला काय मिळतंय का ते पाहूया." उद्याच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की अर्जुन आणि सायली हे मैनावतीच्या घरी पोहोचलेले आहेत आणि त्या घराला कुलूप आहे. सायलीकडे चावी असते, त्यामुळे त्यांनी लगेच ते कुलूप देखील उघडलेलं आहे आणि घरातली एक एक वस्तू त्यांनी शोधायला सुरुवात केलेली आहे. आपल्याला नक्की काय मिळतंय का ते त्यांना पाहायचं आहे. तर इकडे प्रियाने मैनावतीला जागं केलेलं आहे आणि ती तिला सांगते की आपल्याला तुमच्या घरी जायचं आहे. आता मैना प्रियाच्या गाडीमध्ये बसून जात असते आणि तेवढ्यात प्रियाची गाडी बंद पडते आणि त्यानंतर प्रियाने रिक्षा देखील केलेली आहे. रिक्षात मैनावतीला घेऊन तिने आता त्यांच्या घरी म्हणजेच मैनावतीच्या घरी चाललेले आहे. तर इकडं तोपर्यंत अर्जुन आणि सायली यांनी सगळ्या घराची चांगलीच झाडाझडती घेतलेली आपल्याला पाहायला मिळते आहे. मैनावती आणि प्रिया हे आता मैनावतीच्या घराच्या समोर आलेले आहेत, पण तोपर्यंत अर्जुनला एका छोट्या डायरीमध्ये एक लँडलाईन नंबर मिळालेला आहे आणि त्याच्याजवळ बबली देखील लिहिलेला आहे. आता हा लँडलाईन नंबर हा त्याच व्यक्तीचा असेल का जो व्यक्ती बबलीला घेऊन गेलेला होता? आणि जर का त्याच व्यक्तीचा असेल तर नक्कीच अर्जुनला समजेल की बबली हीच प्रिया आहे आणि त्यामुळे प्रियाचा मोठा भांडेफोड झालेला आपल्याला पाहायला मिळणार आहे. अशाच सिरियलच्या अपडेटसाठी आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.